नमस्कार, आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। वारकरी संस्कारांमुळेच नव्या पिढीचा उद्धार। आमदार हरिश्चंद्र भोये देवघर येथील बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। तरुण पिढी आज विविध स्पर्धा, ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे दिशाहीन होत चालली आहे। अशा वेळी वारकरी संप्रदायातील अध्यात्म, भक्ती आणि नैतिक मूल्येच त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतात, असे प्रतिपादन विक्रमगड मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी केले। वाडा तालुक्यातील देवघर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। हा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। आमदार भोये यांनी आपल्या भाषणात सांगितले की वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक परंपरा नसून ती जीवनशैली आहे। या शिक्षण संस्थेमुळे ग्रामीण भागातील मुलांना आध्यात्मिकतेसोबतच चांगले संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव मिळेल। ही संस्था भविष्यात आदर्श नागरिक घडवण्याचे प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या प्रसंगी संस्थेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उद्योजक मोहन आनंद चंदावरकर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस बाजीराव महाराज चंदिले, भास्कर महाराज शिंदे, शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग महाराज भोईर तसेच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MD पाटील आणि NK पाटील यांनी प्रभावीपणे केले। धर्म टिकवण्याची हे काम आहे, एक पुढची भावी पिढी देशाची घडवण्याचं हे काम आहे, संत रूपी काम आहे। आज जो समाज अधपतनाकडे जातोय, या अधपतनाकडे जाणाऱ्या समाजाला योग्य मार्ग आणि दिशा दाखवण्याचं काम हे बालसंस्कार वारकरी भवन करेल। सन्माननीय पांडुरंग महाराज यांची जी संकल्पना आहे, या संकल्पनाच्या माध्यमातून पष्टे सरांसारखी अनेक मंडळी यात जोडली गेली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यातली एक निकोप राष्ट्राला पुढे नेणारी, राष्ट्रहित करणारी अशा पद्धतीची आणि जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणारी पिढी या माध्यमातून निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे। ह्या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे निश्चितपणे नवीन पिढीला एक चांगले संस्कार होतील आणि एक चांगली पिढी सक्षम उभी करू शकू। वारकरी संप्रदायाने विठ्ठलाची आस इथल्या घराघरामध्ये आहे आणि ते जोपासण्याचं काम पांडुरंग महाराजांच्या माध्यमातून आज केलं जातंय। तर नक्कीच हे अशाच पद्धतीने अविरात धर्माचं काम चालू राहील अशी आशा करतो। तर नाद ब्रह्म आजही या ठिकाणी गुंजतो की काय, या कार्यक्रमाच्या प्रचितीनं आपल्याला दिसतंय। तो याच ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराविरुद्ध न्यायासाठी उभं राहणं हाच आमचा उद्देश शुद्ध। कामगारांचा हक्क, श्रमाला सन्मान, शोषणाविरुद्ध उभा निर्भीड रणसंग्राम। शिवसंविधानाची शिकवण अंगीकार, न्याय समता बंधुता हाच आमचा विचार। आपले मानवाधिकार